पाण्याचा थेंब नाही. पावसाच्या पाण्याने इतक्या दिवस माणूस थांबलेला आहे. किती पाणी, पावसाचंच पाणी प्यायचं का माणसाला? किती घरात पाणी येत नाही? सगळ्याच्या घरी. इंद्रानगर पूर्ण या एरियातच पाणी नाहीये. त्रिमूर्ती इंद्रानगर मध्ये पाणीच नाहीये. बाया कामाला, माणसं कामाला जावा का पाणी भरत बसावं रातभर. सुशीला गोपीनाथ जाधव. माझा अलका नेरुरकर. पाणी ना आमच्या इथे, इथेच राहते. इथे किती लोकांना किती दिवसापासून त्रिमूर्तीला राहते. 15 दिवस झाले आम्हाला पाणी नाहीये. आमच्याकडे सगळं नानांवर आम्ही कुठे जाणार? पाण्यासाठी तडपडणार का पाण्याने? किती वेळा यायचा मोर्चा घेऊन आम्ही? आम्हाला आता प्यायला पण पाणी, आजच आम्हाला पाणी पाहिजे तर आम्ही सगळा मोर्चा तिकडे आणणार घेऊन. बस पुरा मोर्चा जाम करणार आम्ही. आम्हाला पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. तोंड धुवायला पाणी नाही. तोंड धुवायला गेल्या 15 दिवसापासून इंद्रानगर त्रिमूर्तीनगर हा जो विषय आहे शेलार चौकातला डोंबिवलीतला, गेल्या 15 दिवसापासून अजिबात पाणी आलेलं नाही. आम्ही अनेक वेळेला ह्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातलं, अधिकाऱ्यांना सांगितलं, चर्चा केली, त्यांना पत्र दिलं, एका चाळीचं पत्र दिलं, पण बघतो करतो प्रेशर कमी असं करून करून पाणी बंद आहे. गेली 6 दिवस झालं पाण्याचं थेंब पण आलेलं नाही आता तर. त्यामुळे इथल्या नागरिकांनी, आम्ही सगळ्यांनी करायचं का हा विषय. आणि आता मी तुम्हाला परत सांगतो, जर या पाण्याच्या सुधारणेमध्ये आज किंवा उद्या सुधारणा झाली नाही तर या झोपडपट्टीतली 4 ते 5 हजार लोक घेऊन आहे ना महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आणि महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये हे आंदोलन करणार जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत. माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही पाणी तात्काळ इथं पाण्याची सोय करावी. आज पाणी यायला पाहिजे जो करावा. आज काय पाणी आणाही तुमचं दुर्लक्ष होतंय. तुम्ही नुसतं कॅबिन मध्ये बसलेले असतात. तुम्हाला इथं झोपडपट्ट्यातलं गरिबांची दुखणी कळत नाहीयेत. आत्ताच माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेबांशी आम्ही बोललोय. चव्हाण साहेब हे आयुक्तांशी बोललेले आहेत. पण जरी अधिकारी जर करत नसतील लगेच तातडीनं तर मात्र हजारोच्या संख्येने आम्ही सगळेजण महानगरपालिकेवरती जाणार. काय प्रॉब्लेम काय झालाय? पण नाही, प्रॉब्लेम आहे अधिकाऱ्याला माहित असतो ना. रोज पाणी येणार असतं. कधी सांगतात प्रेशर कमी आहे, कधी सांगतात लिकेज झाले, कधी सांगतात चोकोप आहे. हे विषय नाही आमच्यासाठी. तुमचं काम काय आहे? तुमचं काम सगळ्यांना पाणी मिळणारं काम आहे. एका ठिकाणी पाणी येतं, एका ठिकाणी पाणी येत नाही. याच झोपडपट्टीमध्ये अर्ध्या नळाला पाणी आहे, अर्ध्या झोपडपट्टीला पाणी नाही पूर्ण. काही नळाला पाणी आहे, काही नळाला अजिबात नाहीये पाणी. तुमचं काम आहे ना बघा. आमचं काम आहे का? तुमच्या कारागिरी काम आहे. तुम्ही तुम्ही कशासाठी नोकरी करता काय तुम्ही? या ठिकाणी आज गोंधळ घातलेला आहे. नेमकं काय कारण आहे आणि पाण्याची सुविधा या ठिकाणी काय पाणी आपल्या इथे नाही येतं ना, टाकीवर ना, आपलं इथून पाणी येतं ना, प्लॅन्टवर पाणी येतं डायरेक्ट पाणी. आज सर्व नागरिकांनी तुमच्याकडे येऊन ह्याचा जाब विचारलेला आहे. नेमकी कुठली तांत्रिक अडचण इथे येत आहे पाणी न येण्याचं? थोडं प्रेशरचा प्रॉब्लेम येत होता. प्रेशरमुळे होता. 4-5 दिवसांना होता. आता होईल, कधी सुटेल? होईल 1-2 दिवसात सॉल्व्ह होईल. किती दिवसापासून आहे? 4-5 दिवसांना मी पाकले राजेंद्र. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.